जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। ग्रामीण भागातील 18 वगड जातीच्या दीनदलित मुलांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचं क्रांतिकारी काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं। स्वावलंबी शिक्षणातून श्रमनिष्ठेची जोपासना करत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊरावांनी विद्यार्थ्यांचा स्वाभिमान जागृत केला, असं मत समाजवादी प्रबोधिनीचे कार्यकर्ते व तरुण शिक्षक अभ्यासक देवदत्त कुंभार यांनी इचलकरंजीत व्यक्त केलं। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीनिमित्त प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात देवदत्त कुंभार बोलत होते। अध्यक्षस्थानी सचिन पाटोळे होते। स्वागत व प्रास्ताविक अनवर पटेल यांनी केलं। कुंभार पुढे म्हणाले, वसतिगृह युक्त शिक्षण हा भाऊरावांच्या शिक्षण पद्धतीचा कणा होता। तेथील सर्व विद्यार्थ्यांवर सहजीवन, सहभोजन व सहशिक्षणाचा संस्कार करत कर्मवीर अण्णांनी जातीभेदाच्या भिंती गाडून मानवतेचे मनोरे उभे केले होते। त्यांच्या दूरदृष्टीतून, परिश्रमातून आणि सौ लक्ष्मीबाई यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं। महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी यांसारख्या महामानवांच्या विचाराचे आणि कार्याचे सार कर्मवीरांच्या शिक्षण प्रणालीत मिळते। बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता, जात धर्माचा दुराभिमान, पर्यावरणीय समस्या, वाढता चंगळवाद, युवकातील नैराश्य आदी अनेक प्रश्नांना भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान हेच उत्तर आहे। कार्यक्रमास प्रसाद कुलकर्णी, प्राध्यापक रमेश लवटे, तुकाराम अपराध, अशोक केसरकर, राजन मुठाणे, रामचंद्र ठिकणे, शंकर कोरे, शकील मुल्ला, शहाजी धस्ते, मनोहर जोशी आदी उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।